राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का या प्रश्नाचं उत्तर सध्या दोघंच देऊ शकतात, ते म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे। मात्र मनसेचे नेते 2 दिवसांपासून तीव्र प्रतिक्रिया देत आहेत आणि या नेत्यांना तुर्तास मौन बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या। 29 एप्रिलला राज ठाकरे परदेश दौरा आटपून महाराष्ट्रामध्ये परत येणार आहेत आणि त्यानंतर ते भूमिका जाहीर करणार आहेत। असं कुठलंही भाष्य होऊ नये की त्याचं गांभीर्य राहणार नाही। त्याच्यामुळं साहेबांनी हा स्वतः निर्णय घेतलेला आहे की या विषयावर कुणी काही बोलायचं नाही। साहेब 29ला ज्यावेळेस परत येतील त्यावेळेस ते बोलतील, साहेब स्वतः हाताळणार आहेत किंवा साहेब त्याच्यावर आपलं मत देतील। त्याच्यामुळे कुणीही कुठल्याही प्रसारमाध्यमात फेसबुक असेल वा कशावर कुणीही व्यक्त व्हायचं नाही असं साहेबांचं आहे। राजकारणात पूर्णविरामाला फार स्थान नसतं। तर राज ठाकरेंच्या सूचनेनंतर आक्रमक झालेले मनसे नेते संदीप देशपांडेंनी युतीबाबत बोलणं टाळलं असलं तरी सुद्धा संजय राऊतांनी थेट नाव न घेता मनसे नेत्यांना खोचक सल्ला दिलाय। दरम्यान या युतीच्या चर्चेवर संजय शिरसाटांनी टीका केली आहे। आता जो विषय आहे ना दोन भावांचा, स्वतः सन्मान्य राजसाहेब परदेशात आहेत, ते बाहेर ते जेव्हा येतील तेव्हा त्याच्या संदर्भातलं ते भाष्य करतील। कोणी कशाकरता का बोलावं? स्वतः राज ठाकरे यांनी आपलं एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरचं मत व्यक्त केलं। ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत। त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यावरती त्याच्यामध्ये आता इतरांनी बोटं घालण्याची गरज नाही। त्यांच्या मनामध्ये काही विचार पक्के असल्याशिवाय त्यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली नसती। तुम्ही एकदा युती तर करा ना। आत्महत्या करायचा वेळ कुणाकुणावर येणार आहेत ना ते तुम्हालाच कळेल। 1 नंबर आत्महत्या कोण करेन, 2 नंबर कोण, हे सगळं जे आत्महत्या करणाऱ्यांची लाईन आहे ना, हेच लोक युती होऊ देणार नाहीत। तर ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंसोबत युती करण्याबाबत सकारात्मक असल्याचं म्हटलंय। तसंच त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं थेट नाव घेणं टाळत टोला लगावलाय। कोणी काही बोलू द्या, कोणी किती खाजवत बसू द्या मागून पुढून, भूतकाळात वळायचं नाही। एक पाऊल पुढे टाकत असताना मागे काय झालंय हे दुर्लक्ष करून पुढे जायचं आहे। मागे आम्ही काय बोललो, ते काय बोलले, त्यांनी काय टीका केली, त्यांनी काय भूमिका मांडली हे विसरायला पाहिजे पुढे जाताना। आता काही लोकांना त्याच्याविषयी वेदना होणार, कारण जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र झाले किंवा राजकारण एकत्र केलं तर आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल, आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल किंवा आम्हाला कायम संघ दक्ष शाखेत जावं लागेल। तर शिवसेना नेते आणि माजी राज्यसभा खासदार संजय निरुपम यांनी तर दोन्ही ठाकरे बंधूंची तुलना शून्याशी केली आहे। जेव्हा 2 शून्य मिळते, 2 शून्य मिळतो तेव्हा अजून एक शून्य निर्माण होतो। 2 शून्य मिळून कधीही कोणी एक आकडा निर्माण करू शकत नाही। तुमच्या विरोधात आम्ही गेलो म्हणजे महाराष्ट्राच्या विरोधात नाही। तुम्ही महाराष्ट्र नाही, तुम्ही फक्त एक कमकुवत झालेला पक्ष आहात। तर शिवसेना नेते उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत युती करण्यासाठी ठेवलेल्या अटी शर्तींवरून टीका केली आहे। ती जी मुलाखत होती ती 1.5 महिन्यापूर्वीची होती आणि त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी काय घ्यायचा हा लोकशाहीतला त्यांचा मुद्दा आहे। राजसाहेब ठाकरेंचा एक वेगळा विचार आहे, वेगळा अस्तित्व आहे, पक्षाचं वेगळं अस्तित्व आहे आणि ते एखाद्या विषयावर ठाम राहतात हे अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आणि त्यांना झुकवून युती होऊ शकते असं मला वाटत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।